जातीचा कुठल्याही धर्माचा भेद पाळता कामा नये, लक्षात ठेवा. कारण हल्ली तरुण पिढीचा आपण जर विचार केला, आता जर बघितलं आपण, आता जे बाकीच्या जर मी बोलत नाही, परंतु सध्या तरुणांची मानसिकता जर बघितली, 9वी 10वी, लक्ष द्या इकडे प्रॉपरली, 9th स्टँडर्ड बॉयज अँड गर्ल्स, 9th स्टँडर्ड बॉयज अँड गर्ल्स, लिसन प्रॉपरली. सध्या तरुणांची मानसिकता जर बघितली आपण तर अतिशय भयानक झालेली आहे. कुणीतरी आपलं काहीतरी सांगतं, कुणीतरी कुठल्या तरी धर्माबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण करतं आणि आपण तेच पुढे घेऊन चालतोय. परंतु बाळांनो, एक लक्षात ठेवा, ज्या कॉन्स्टिट्यूशन आपलं जे आहे, जे संविधान आपल्या देशाने आपल्याला दिलेलं आहे, त्या संविधानाचा अवलंब आपल्याला पावलोपावली करायचा आहे. त्याशिवाय आपलं जगणं मुश्किल होणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून पुन्हा एकदा रिपीट वन्स अगेन, पुन्हा एकदा सांगतो, आपण जातीमध्ये धर्मामध्ये बिलकुल भेद करायचं नाही. कोण काय करतंय, कोण काय करतंय याच्याशी आपला काही कर्तव्य नाही. समाजामध्ये काय चाललंय त्याच्याशी काही कर्तव्य, लक्षात ठेवा. हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी फक्त काय करताय, जातीमध्ये डिवाइड अँड रूल. इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, बरोबर आहे ना. यू मस्ट हॅव लर्न इन हिस्ट्री, इतिहासाचा अभ्यासला असेल तुम्ही, तर त्यांनी हाच फंडा अवलंबला होता, डिवाइड अँड रूल. भारतीय जे होते त्यांना डिवाइड केलं आणि मग रूल केलं. कारण विभाजन केल्यानंतर शक्ती कमी होते. युनिटी स्ट्रेंथ असं इंग्लिशमध्ये म्हणतात. युनिटी स्ट्रेंथ, एकीचं बळ असतं, हे इंग्रजांनी ओळखलं आणि त्यांनी आपल्या भारतीयांमध्ये फूट पाडली आणि आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं आणि भारत लुटून नेला. परंतु आज परिस्थिती अशी आहे, स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 ते 80 वर्ष होत आले, तरी सुद्धा आज परिस्थिती अशी झाली आहे, गेल्या 4-5 वर्षामध्ये आपल्याकडे सामाजिक एकोपा जो आहे, सामाजिक शांतता जी आहे, ती कुठेतरी भंग करण्याचं काम चालू आहे. राज्यकर्त्याला राज्य करायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते डिवाइड अँड रूल, जी पॉलिसी परक्यांनी आपल्यावर लादली होती, ज्या पॉलिसीच्या आधारे त्यांनी 150 वर्ष राज्य आपल्या देशावर केलेलं आहे, त्याच फंडाचा अवलंब, तो जो फंड आहे किंवा तो जो प्रॉपर गुण आहे, त्याचाच अवलंब या ठिकाणी हे लोक करतायत. आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्यामध्ये फूट पाडतायत आणि ते राज्य करतायत. आपण तरुणांनी आपण किशोरावस्थेत जरी असले तरी 9वी 10वीची मुलं येणाऱ्या 5 वर्षानंतर तुम्ही मतदार होणार आहात, लक्षात ठेवा. तुमचं 18 वर्ष पूर्ण होणार आहे, तुम्हाला मतदानाचा अधिकार येणार आहे. आणि हे असंच जर समाजामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये ते निर्माण होत चालली तर एक लक्षात घ्या, आपल्याला घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल होणार आहे. अगदी धाडसाने मी तुम्हाला सांगतोय सगळ्यांसमोर. माझे शिक्षक बांधव भगिनी पण आहे आणि विद्यार्थी बालमित्र पण आहे. हा अगदी अभ्यास पूर्ण तुम्हाला सांगतो. आपल्याला प्रत्येक कुठली का जात असे ना, कुठला का धर्म असे ना, कुठलाही भेद आपला करायचा नाही. फर्स्ट ऑफ ऑल वी आर ह्युमन बिंग्स, हे लक्षात ठेवा. मनुष्य ही एकच जात आहे, माणुसकी हा एकच धर्म आहे, त्याचाच अवलंब आपल्याला करायचा आहे. माणुसकी हा धर्माचं पालन करायचंय. दुसरा कुठलाही धर्म या भूतलावर अस्तित्वात नाहीये आणि मानवता ही एकच जात आहे, मनुष्य ही एकच जात आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं कुणी आपले माथे भडकून दिले, समाजात काय चाललं याचा विचार न करता आपण आपलं जे कॉन्स्टिट्यूशन, आपले आदरणीय सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला दिलेलं आहे, जे संविधान आपल्याला दिलेलं आहे, त्या संविधानाचा अवलंब करून आपण आपल्यामध्ये बंधुत्वाची भावना सदैव तेवढ ठेवायची आहे, लक्षात ठेवा. धन्यवाद.